मंडळी, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आय होप की तुमची सगळ्यांची स्वप्न हे कृतज्ञतेच्या जादूने पूर्ण होत असतील। तर मंडळी, आजचा विषय असणार आहे आपला खूप खास करून लेडीज लोकांचा हा खूप फेवरेट विषय आहे। वेट लॉस करताना कुठल्या आपण चुका करतो। यस, जसं की तुम्हाला माहिती आहे, मी सुद्धा एक नवीन आई आहे। शौर्य आता नुकताच 1 वर्षाचा झालेला आहे आणि मी सुद्धा खूप माझं वजन वाढवून घेतलेलं आहे प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरी नंतर। आणि आता मी माझी फॅट लॉसची जर्नी चालू केलेली आहे। यस मंडळी, मी इथे फॅट लॉस बोलत आहे। आपण ज्याला वेट लॉस बोलतो त्याला वेट लॉस न बोलता फॅट लॉस बोलण्याची गरज आहे। ते का हे मी आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगेलच, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे। तर मंडळी, चला तर मग जाणून घेऊयात कुठल्या अशा चुका आहेत ज्या मी सुद्धा केलेल्या आहेत आणि आपण सगळ्या जणी म्हणजे ऑलमोस्ट सगळेच जणच या चुका करतात। आपण माती खातो आणि मग आपलं वेट लॉस व्यवस्थित होत नाही आणि मग आपण हार मानून आहे ते वेट स्वीकारून घेतो। तर चला मग आज जाणून घेऊयात अशा कोणत्या चुका आहेत आणि त्या टाळता येतील का आणि त्या टाळण्यासाठी आपण काय करू शकतो। तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन घंटा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ कधी येत आहे त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। आणि यस, मी अशाच नवीन व्हिडिओज घेऊन येत असते। अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर करायला विसरू नका। सगळ्यात पहिली चूक जी आहे ती आपण सगळेजण करतो, मी सुद्धा केलेली आहे, ती म्हणजे फॅट लॉसला वेट लॉस बोलणे। यस, फॅट लॉस आणि वेट लॉस याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे। आपण जेव्हा वेट लॉस जर्नी आपली स्टार्ट करतो तेव्हा आपण लक्ष द्यायला पाहिजे फॅट लॉस आपण किती करत आहोत, कारण आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी असते अनावश्यक, ती आपली जी वाढलेली चरबी असते ती आपल्याला रेड्यूस करायची असते, तिला कमी करणं महत्त्वाचं असतं। आणि आपण काय करत असतो, आपलं वेट चेक करत असतो की वेट किती कमी झालं। वेट हे ॲक्च्युली आपल्या BMI नुसार, हाईट आणि एज आणि वेटनुसार असायला हवं आणि आपण ते न बघता आपण किती वेट कमी केलेलं आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देतो। आणि फॅट लॉस म्हणजे जे अनावश्यक चरबी आहे ती जशीच्या तशीच असते। मंडळी, या फॅट लॉसच्या जर्नीमध्ये एक चूक ही वारंवार केलेली आढळून येते, मी सुद्धा केलेली आहे, ती म्हणजे वेट वारंवार चेक करणे। यस, जेव्हा आपण वारंवार आपलं वेट चेक करतो प्रत्येक दिवशी, त्यावेळेला वेट इतकं ग्रॅज्युअली रेड्यूस होत नसतं आणि आपण सारखं ते मेजर करून ना आपण स्ट्रेस प्रोड्यूस करतो आपल्या बॉडीमध्ये की अरे माझं वेट कमीच होत नाही, अरे माझं वेट कमीच होत नाही आहे। त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कार्टिसोल नावाचा स्ट्रेस प्रोड्यूस होतो आणि हा स्ट्रेस इतका भयानक असतो की तो सरळ आपलं वजन वाढवण्यासाठी मदत करतो। तर आपल्याला कळतच नाही की आपण छान डाएट फॉलो करत आहोत, एक्सरसाइज करत आहोत, सगळं छान व्यवस्थित करत आहोत, तरी पण वेट लॉस का होत नाही आहे। आणि या स्ट्रेसमुळे आपलं वेट हे वाढत असतं। तर या भयानक एन्झायमीमुळे आपल्या शरीरातील फॅट हे वाढत जातं आणि अनफॉर्च्युनेटली आपलं वजन जास्त दिसतं। म्हणूनच मंडळी, जेव्हा आपण फॅट लॉसच्या जर्नीला असतो त्यावेळेला वारंवार वजन चेक करू नये। एक दिवस स्पेसिफिक आठवड्यातला ठरवावा, संडे किंवा सॅटर्डे, आणि त्याच दिवशी तुमचं वेट मॉनिटर करीत जा। आणि लक्षात ठेवा, फॅट लॉस जर्नीमध्ये तुम्ही आनंदी असणं खूप महत्त्वाचं आहे। कुठल्याही प्रकारचा जर स्ट्रेस तुम्ही स्वतःला देत असाल किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्हाला तो स्ट्रेस आनंदामध्ये कसा रिप्लेस करता येईल याच्यासाठी काही मार्ग शोधणं गरजेचं आहे, तरच तुमची फॅट लॉस जर्नी छान लवकर रिझल्ट देईल आणि आनंदमयी प्रवास राहील। दुसरी चूक ही अशी केली जाते फॅट लॉस जर्नीमध्ये की उपाशी राहणे। यस, बहुतेक लोकांचा असा गैरसमज आहे की उपाशी राहिलं, काही खाल्लं नाही, कमी खाल्लं तर आपलं छान वजन कमी होतं आणि आपण हवं तसं छान स्लिम ट्रिम दिसू शकतो। तर ही पूर्ण मोठी घोर चूक आहे। आपल्या शरीराला आपणच दिलेला हा भयानक त्रास आहे आणि उगाचच आपण नको ते आजार ओढावून घेतो आणि अशक्तपणा येतो। यस, तर आपल्या शरीराला ज्या न्यूट्रिशनची गरज असते ते त्याला देणं खूप महत्त्वाचं आहे। जर तेवढे पोषक न्यूट्रिशन आपण जर आपल्या शरीराला दिले नाही तर आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो
बहुतेक लोक असं करताना आढळतात की या फॅट लॉसच्या जर्नीमध्ये एक टाइमच जेवतात किंवा उपाशी राहतात किंवा फार कमी खातात आणि मग त्याच्यामुळे त्यांना चक्कर येणे, केस गळणे किंवा स्किन डल होणे, नाहीतर अजून एखाद्या आजाराला निमंत्रण देणे, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत घडू लागतात. वेट लॉस तर होतच असतं त्यांचं, पण अशक्तपणा सुद्धा आलेला असतो हे त्यांच्या फार नंतर लक्षात येतं. आणि असं केलेलं वेट लॉस हे काही महिन्यांमध्ये ते रिझल्टही अचीव करतात, पण एकदा त्यांनी तो डाएट सोडल्यानंतर आपलं शरीर हे प्रचंड, जसं एखादी व्यक्ती जेलमधून सुटल्यावरती कशी धावत पळत सुटेल त्याप्रमाणे आपलं शरीर धावतं, नको त्या गोष्टी पुन्हा खायला लागतं, म्हणजेच कचरा खायला लागतं आणि पुन्हा फॅट वाढवून घेतं. मग बहुतेक मंडळी अशी जी असतात ती हेच सांगताना दिसतात की मी असं डाएट फॉलो केलं किंवा हे प्रोटीन शेक मी घेतले या कंपनीचे, पण ते सोडल्यानंतर माझं वेट हे प्रचंड वाढलेलं आहे, अगदी डबल झालेलं आहे असं सांगतात. तर ही चूक मंडळी करू नका. जेव्हाही तुम्ही फॅट लॉसच्या जर्नीला असता तेव्हा तुम्ही न्यूट्रिशन तुमच्या बॉडीला देणं खूप महत्त्वाचं आहे. ते न्यूट्रिशन दिल्यानंतरच तुम्ही एक्सरसाइज करणे, काही ॲक्टिव्हिटीज करणे गरजेचं आहे. तर ही चूक मंडळी प्लीज करू नका. स्पेशली ज्या न्यू मॉम्स आहेत त्यांनी उपाशी राहून वेट लॉस करू नका, कारण तुमच्या बाळाला तुम्हाला फीडिंग करायचं असतं आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी खूप एनर्जी स्पेंड करत असते आणि तिला ज्या आवश्यक कॅलरीजची गरज आहे ते तुम्ही देणं महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तिसरी चूक अशी केली जाते की स्वतःच्या मनाने डाएट करणे आणि स्वतःच्या मनाने गुगलवरती किंवा यूट्यूबवरती शोधून एक्सरसाइज करणे. यस, तर बहुतेक एखाद्या डायटिशियनला अपॉइंट करणं किंवा लाईफ कोचला अपॉइंट करणं सोयीस्कर नाही मानत, त्यांना परवडत नाही असं त्यांना वाटतं आणि ते नको त्या चुकीच्या पद्धतीचे डाएट किंवा एक्सरसाइज करताना दिसतात. याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीराचं प्रत्येकाची गरज वेगळी वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पोषक मूल्य ही वेगळी वेगळी असतात आणि आपण जेव्हा असे गुगलवरती किंवा यूट्यूबवरती शोधून कॉमन डाएट फॉलो करतो तेव्हा आपल्या शरीराच्या गरजा भागल्या जात नाही. आपल्याला अशक्तपणा किंवा ओबेसिटी या दोघांमधून तरी जावं लागतं. सिमिलरली एक्सरसाइजसाठी आहे, एक्सरसाइजसुद्धा लोक चुकीच्या पद्धतीची फॉलो करतात. प्रत्येक शरीरासाठी कस्टमाइज एक्सरसाइज असली पाहिजे. तुम्ही कॉमन ज्या हालचाली आहेत शरीराच्या त्या करू शकतात, वॉकिंग वगैरे किंवा डान्स एक्सरसाइज वगैरे, पण काही एक्सरसाइज जशा की वेट लिफ्टिंग, कार्डिओ वगैरे अशा ज्या टेक्निकल हेल्प घेऊन करण्याच्या एक्सरसाइज असतात त्याचा तुम्ही गुगल किंवा रील्स किंवा एखाद्या यूट्यूबवरती पाहून जर करत असाल आणि ते तुमच्या शरीरासाठी जर योग्य नसतील तर त्याच्यामुळे नको ते दुखणं पण ओढावू शकतात. तुम्ही जर ओबेसिटी ग्रेड 1 किंवा 2 जास्ती ओबेसिटी असेल तुमची तर व्यवस्थित एका लाईफ कोचला अपॉइंट करा किंवा एखादा वेलनेस कोचची हेल्प घ्या, डायटिशियनची हेल्प घ्या किंवा एखाद्या जिम ट्रेनरची हेल्प घ्या आणि त्या पद्धतीनेच तुमचा व्यायाम आणि डाएट तुम्ही कस्टमाइज घ्या. थोडेफार पैसे जातील पण हेल्थ ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. हेल्थ आहे तर सगळं काही आहे आणि त्याच्यासोबतच आपण हेळसांड जर करत असतो तर बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणूनच थोडेफार पैसे गेले तरीही चालतील, पण व्यवस्थित जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची हेल्प घेऊनच या गोष्टी करायचा. तर नेक्स्ट चूक ही सगळेजण करतात, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य गोष्ट न खाणे. यस, तेच की पुन्हा डाएट तुम्ही जर चुकीचं फॉलो करत असाल तर योग्य गोष्ट योग्य प्रमाणात योग्य वेळी न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्या गोष्टी मिळत नाहीत. आता काय होतं की आपले जे जेवणाची पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण भात, पोळी, भाजी, भाकरी हे एकत्र खाण्याची पद्धत आहे. त्याचं थोडंसं पोर्शन जर आपण चेंज केलं तर आपल्या ताटामधल्या कॅलरीज आपण मेंटेन करू शकतो. असं नाही आहे की आपलं घरचं सोडून आपण फक्त सॅलॅड, लिक्विड डाएट घेतलं तरच आपलं वजन कमी होईल. आपली जी भारतीय संस्कृती आहे आणि आपल्या भौगोलिक स्थितीनुसार जे अन्नपदार्थ प्रत्येक ठिकाणी बनवले जातात तेच खाल्ले पाहिजेत. लोकल फूड, लोकल फ्रूट्स, व्हेजिटेबल्सच खाल्ले पाहिजेत, पण ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य गोष्टीसोबत खाणे खूप गरजेचे आहे.
आणि जर ते चुकीच्या पद्धतीने आपण खात असू, चुकीच्या वेळेला खात असू, तर मग त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला होतातच। मग आपल्याला असं वाटतं की अरे मी तर घरचंच खातो, तरीसुद्धा माझं वजन वाढत आहे, तरीसुद्धा मला आजार होत आहे, हे कसं काय? आता इतकं प्रमाणामध्ये प्रदूषण सुद्धा वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे आपण अन्न बनवतो ते जिथून आलेलं आहे त्याच्यासोबत ते पोल्युशन घेऊन आलेलं आहे। तर बऱ्याच गोष्टी या प्युअर नसल्यामुळे आपल्याला नको ते आजार तर ओढावलेले असतातच, आणि त्याच्यात आपण ह्या अशा चुका करतो, चुकीच्या पद्धतीने खातो, त्याच्यामुळे कॅलरीज अजून वाढवून घेतो आणि मग ओबेसिटी आणि वजन अनियंत्रित होणे या सगळ्या गोष्टी घडतात। चूक आहे पुरेशी झोप न घेणे। आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि वजनाचा काय संबंध? तर वजनाचा आणि झोपेचा हा इतका दृढ संबंध आहे की तुमची जर झोप व्यवस्थित होत नसेल तर तुमचं वजन हे अनियंत्रित असणारच। तर झोपेमुळे बरेचसे आजारही आपण ओढावून घेतो आणि आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस लेवल आपण प्रोड्यूस करून घेतो आणि हेल्दी राहत नाही। तर मंडळी, आपल्या शरीराला सायंटिफिकली 7 ते 8 तास पुरेशी झोप असणे खूप खूप महत्त्वाचं आहे, ती सुद्धा सलग शांत झोप। आता बरेच जण आपण मोबाईल आल्यामुळे किंवा स्मार्ट झाल्यामुळे झोप ही तितकी आपली पुरेशी होत नाही। झोपेतून उठल्यावरती पहिले आपल्या हातामध्ये मोबाईल असतो, झोपताना सुद्धा झोप लागेपर्यंत आपल्या हातामध्ये मोबाईल असतो। जेव्हा आपण मोबाईल वापरतो तेव्हा त्या मोबाईलच्या रेडिएशनमुळे ती जी लाईट आहे त्याच्यामुळे आपल्या ब्रेनमधले सेल्स हे नेहमी ॲक्टिवेट राहतात आणि त्यांना काही झोप येत नाही, आणि त्याच्यामुळे आपण स्क्रोल करत राहतो। 10चे 11, 11चे 12, 12चा 1 कधी वाजतो आपल्याला कळत नाही, आणि मग सकाळी उठायला उशीर होतो किंवा मग सकाळी लवकर उठायचं असेल कामासाठी तर आपल्याला उठणं हे अनिवार्य आहे। आणि अशा सगळ्यामुळे आपली झोप ही 7 ते 8 तासाच्या ऐवजी 4 ते 5 तास किंवा 3 तास अशी सुद्धा होते। दिवसभर फ्रेश वाटत नाही, दिवसभर चिडचिड होते, कामं आपली व्यवस्थित नियोजनानुसार होत नाही आणि आपल्याला कळतच नाही की आपल्याला डोकेदुखी का होत आहे, आपल्याला अन्न का पचत नाही, आपल्याला फ्रेश का वाटत नाही, किंवा आपलं वजन का वाढलेलं आहे, आपल्याला आजार का होत आहेत। आपल्याला फक्त असं वाटतं की येस मला काय, मी थोडा वेळ 2-3 तास झोपले तरी माझी झोप पूर्ण होते। तर नाही, आपलं शरीर हे आपल्याला सांगत असतं आणि आपण ते ऐकलं पाहिजे। तर झोप ही घेतली पाहिजे। झोप जर तुम्ही पूर्ण घेत नसाल तर तुमचं वजन हे कधीच नियंत्रणात येणार नाही। माझी सुद्धा झोप 7 ते 8 तास पूर्ण होत नाही। शौर्य लहान आहे तर कधी कधी तो फीडिंगसाठी उठतो, तर मीही माझी झोप जर रात्री पूर्ण झाली नाही तर ती दिवसा कव्हर करण्याचा प्रयत्न करते। ॲटलिस्ट 8 तास नाही झाली तर 7 तास तरी कव्हर अप करण्याचा प्रयत्न करते। आणि जेव्हापासून मी माझी झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हापासून माझी जी डोकेदुखी होती किंवा फ्रेश न वाटणे अशा सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत, आणि अनवॉन्टेड स्ट्रेस जो प्रोड्यूस होत होता दिवसभरामध्ये आणि चिडचिड ते सगळं सुद्धा कमी झालेलं आहे। आणि वेट मॅनेज करण्यासाठी मला खरंच खूप छान हेल्प होत आहे। आपली स्किनसुद्धा झोप छान झाल्यानंतर ग्लो व्हायला लागते आणि हेअर लॉससुद्धा कमी व्हायला लागतो। तर मंडळी, प्लीज 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 छान झोप घेत जा, शांत झोप घेत जा। मोबाईल तुम्ही दिवसभरामध्ये तर बघताच, तर मग रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर ॲटलिस्ट स्क्रीन टाईम इफेक्टिव्ह वापरा। म्हणजे इफेक्टिव्ह म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर एखादा मंत्र किंवा प्रार्थना जर ऐकत असाल तर ती मोबाईलवरती लावून मोबाईल साईडला ठेवा, ती चालू राहील। तर असं इफेक्टिव्ह स्क्रीन टाईम तुम्ही यूज करा। कंटिन्यू स्क्रीनकडे पाहणं चांगलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर इफेक्टिव्ह स्क्रीन टाईम कसा यूज करता येईल त्या स्मार्ट आयडियाज वापरा। या फॅट लॉसच्या जर्नीमध्ये भरपूर वेळा काही लोक ही एक चूक करताना आढळतात की एकाच ठिकाणी बसून राहणे आणि आपण जे प्रोटीन शेक वगैरे कुठल्या कंपनीचे घेत आहोत त्याच्यावरती डोळे बंद ठेवून विश्वास ठेवणे आणि शरीराची हालचाल न करणे। तर त्याच्यामुळे काय होतं की आपण आपल्या बॉडीला न्यूट्रिशन तर देत असतो, पण त्या कॅलरीज जर बर्न नाही केल्या तर मग फॅट लॉस कुठून होईल? फॅटला कसं कळेल की आता मला या शरीरातून बाहेर पडायचं आहे?
तर मंडळी, फॅट लॉसमध्ये तुमची बॉडी ॲक्टिव्हिटी ही होणे गरजेचे आहे. मंडळी, आपलं शरीर हे हालचाल करण्यासाठीच बनलेलं आहे. आपण प्रत्येकाने दिवसातून ॲटलिस्ट 10,000 स्टेप्स चालणे अनिवार्य आहे, तरच आपण हेल्दी राहू शकतो. येस, ह्या 10,000 स्टेप्स आपण 1 तासा ते 1.5 तासामध्ये आपल्या स्पीडनुसार कवर करू शकतो. तुम्ही दिवसातून 3 वेळा, 2 वेळा किंवा एकच वेळा या कवर करू शकतात. पण तुमची हालचाल होणे गरजेचं आहे. तुम्ही इतर जर कुठला व्यायाम करत नसाल तर ॲटलिस्ट 10,000 स्टेप्स चालणं हे गरजेचं आहे. असेल प्राण्यांना, घोडा बघा, वाघ बघा, कुत्रा बघा, हे काय फॅटी असतात का? हे नेहमी मूव्ह ऑन करत असतात. त्याच्यामुळे त्यांची जी मसल स्ट्रेंथ आहे ती स्ट्रॉंग असते आणि जो एक्स्ट्रा फॅट आहे तो त्यांच्या शरीरामध्ये कधीच दिसत नाही. तर मनुष्य प्राणी हे हालचाल करण्यासाठीच बनलेलो आहोत, म्हणून सतत हालचाल करणे खूप गरजेचं आहे. आता मोबाईल, TV आणि सगळ्या वर्क फ्रॉम होम स्मार्ट गोष्टींमुळे आपल्याला एका ठिकाणी बसून काम करावं लागतं किंवा आपणही टाइमपास करायचा असेल तर एका ठिकाणीच बसलेलो आढळतो. आता तुम्ही पाहिलं असेल की लहान मुले सुद्धा मोबाईल हातामध्ये घेतल्याशिवाय जेवत नाही किंवा तो तासनतास घेऊन गेम खेळत असतात आणि एका ठिकाणी बसून त्यांच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मंडळी, मुलांनाही बाहेरच्या काही ॲक्टिव्हिटीज करायला लावणे आणि आपण स्वतःही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून खेळणे आणि शरीराची हालचाल ठेवणे खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की जे वयस्कर लोक आहेत ते जोपर्यंत हालचाल करतात ते हेल्दी असतात आणि ते नेहमी सतत चालण्याचा, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार आणि हेल्दी असतात. तर मंडळी, जेव्हा तुम्ही फॅट लॉसच्या जर्नीत असतात तेव्हा फक्त डाएट फॉलो करून चालत नाही किंवा प्रोटीन शेक वगैरे घेऊन चालत नाही. तुमच्या शरीराची हालचाल होणे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर एक्सपर्ट एक्सरसाइज किंवा एखादी एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल, जमत नसेल, तर छान हेडफोन कानामध्ये टाकून छान गाणी ऐका आणि वॉकिंग करा. संध्याकाळच्या वेळेला किंवा मॉर्निंगला जेव्हा प्युअर फ्रेश हवा असते तेव्हा फेरफटका मारा, जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होईल आणि तुम्हालाही फ्रेश वाटेल. तर शेवटची चूक जी मला आढळून आलेली आहे, मी सुद्धा ती केलेली आहे, त्याच्यामध्ये मी पण खूप माती खाल्लेली आहे बऱ्याचदा आणि ती आपण सगळेजण करतो आणि ते मला प्रामाणिकपणे सांगायला आवडेल की अनरिअलिस्टिक गोल ठेवणे. येस, तर बऱ्याचदा असं होतं या फॅट लॉसच्या जर्नीमध्ये ना, मी एका महिन्यामध्ये 5 ते 6 किलो किंवा 10 किलो वजन कमी करेल असे गोल्स ठरवले जातात. बऱ्याचदा लोकांचे गुगलवरती, यूट्यूबवरती असे रिझल्ट्स पाहून आपण मोटिवेट होतो की त्या व्यक्तीने 10 किलो वजन कमी केलं किंवा एका दिवसात 1 किलो कमी केलं. अशा सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्यालाही ती स्फूर्ती येते की आपण हे करू शकतो आणि आपण असे गोल्स ठरवतो. तर मंडळी, हेल्दी वेट मॅनेजमेंटची तुम्ही जर व्याख्या बघाल तर त्याच्यामध्ये तुम्ही महिन्याला 3 ते 5 किलो फॅट लॉस करणं हेच हेल्दी असतं. त्याच्यापेक्षा जास्ती जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये होत असेल तर काहीतरी गडबड होतात. फॅट लॉस करताना अनरिअलिस्टिक गोल ठेवू नका. आपल्या शरीराला मेन ओळखा. आपल्या बॉडीमधले सेल हे आपल्यासोबत बोलत असतात, त्यांच्याशी बोला, त्यांना ओळखा, त्यांना काय हवं आहे तसं तुम्ही करा. उगाचच कोणाचं कॉपी करण्यामध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराची वाट नका लावून घेऊ. म्हणूनच फॅट लॉस जर्नीमध्ये रिअलिस्टिक गोल ठरवणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा, तुमचं डाएट प्लॅन करा, तुमची एक्सरसाइज करा आणि तुमचे रिझल्ट्स लवकर मिळवा. तर मंडळी, या होत्या काही चुका ज्या मी सुद्धा केलेल्या आहेत. याच्यामध्ये मी सुद्धा प्रचंड माती खाल्लेली आहे. त्याच्यामुळे माझं फॅट लॉस जे आहे ते लांबलेलं आहे आणि या चुकांमधून जे काही शिकली आहे ते अंमलात आणून मी माझ्या रिझल्टच्या जवळ जात आहे. सुद्धा आजच्या व्हिडिओमधून या सगळ्या चुकांमधून काही ना काही शिकायला मिळालेलं असेल. तुम्ही सुद्धा जर फॅट लॉसची जर्नी तुमची चालू केली असेल किंवा चालू करणार असाल किंवा पूर्ण केली असेल तर तुमच्या कमेंट्स, तुमचे जे काही डाऊट्स आहेत किंवा तुमच्याकडे जर काही
लर्निंग्स असतील माझ्यासाठी, इतरांसाठी, त्या प्लीज कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, जेणेकरून मला आणि माझ्यासारख्या अजून लोकांना प्रेरणा मिळेल फॅट लॉस जर्नीचे रिझल्ट्स अचीव करण्यासाठी आणि आपण सगळेजण हेल्दी राहू आणि छान वेट मॅनेज करू। तर मंडळी, अशाच नवीन नवीन विषयांवरती व्हिडिओज येत जातील, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सबस्क्राईब नाही केलं तर फॅमिली ग्रो कशी होईल आणि फॅमिली जर ग्रो नाही झाली तर मला प्रेरणा कुठून मिळेल। तर अशाच छान छान नवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तर मंडळी, भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद।